करुणासारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। भवानी शंकर वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धः स्वान्तस्तमीश्वरम्। अकारण करुणावरणारे भक्तवांछा कल्पतरु परात्पर अखिलेश्वर परम मंगलमय परम मंगलधाम भगवान श्री शिव परमात्मा के प्रतिबिंब स्वरूप श्री शिव महापुराणाचं आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत। याच्या अवध प्राणीमात्रांच्या जीवनामध्ये मंगल आणि कल्याण प्रदान करणारे देवता भगवान श्री शिव परमात्मा स्मशानेश्वर पदी क्रीडा स्मशानामध्ये राहत असणारे देवता अमंगल अशा प्रकारचा वेश ज्यांनी धारण केलेला आहे, परंतु संपूर्ण जगताच्या कल्याणाच्या बाबतीमध्ये समर्थ असणारे देवता भगवान श्री शिव परमात्मा त्या भगवंताच्या परम पावन आणि दिव्य कथेचा आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत, चर्चा करत आहोत। प्रतिवर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे या ठिकाणी संपन्न होत असणारा हा सोहळा सर्व ग्रामस्थ मंडळी, सप्ताहातील सर्व जबाबदार कार्यकर्ते मंडळी सर्वांच्या एकत्रित योगदानातून या ठिकाणी संपन्न होत असणारा सोहळा, ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी सेवेचा योग संधी प्राप्त झाली, ते आपल्याच गावचे सुपुत्र असणारे संतोषरावजी कल्याणकर, आमचे दिलीप काका असतील, भाऊरावजी कल्याणकर असतील, सर्व त्यांचे सहकारी मंडळ आणि विशेषतः ज्यांच्या योगदानातून या ठिकाणी सेवेचा योग संधी प्राप्त आहे, ते या परिसराचं वैभव, ज्याला या भागातलं प्रति पंढरपूर म्हटलं जातं, श्री क्षेत्र येळेगाव येथील एकनाथ महाराज रामबापू संस्थान आणि परिसरातून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व विद्वज्जन गुणीजन मंडळी, त्याच्यामध्ये ऑर्गनच्या माध्यमातून ज्यांचं सहकार्य आपल्याला या ठिकाणी प्राप्त आहे ते आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तपरायण संतोष महाराज तामसेकर, आमच्यावर आमच्या संस्थेवर नितांत प्रेम असणारे गायनाचार्य म्हणून गायनाची साथ आपल्याला या ठिकाणी प्राप्त असणारे आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तपरायण उत्तमरावजी ढोकणे गोल्डेकर, त्याचबरोबर तबल्यावर ज्यांची साथ आहे आणि नेहमीच ज्यांचं सहकार्य आम्हाला असतं ते आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तपरायण गंगाधरजी कुबडे सर, आणि आज भाऊराव सुद्धा या ठिकाणी साथीकर्ता प्राप्त आहेत। सर्वच सहकारी मंडळ, सप्ताहातील सर्व जबाबदार कार्यकर्ते मंडळ आणि समोर प्राप्त असणारा श्रोतवर्ग, सर्वांच्या एकत्रित योगदानातून या ठिकाणी संपन्न होत असणारा हा सोहळा भगवान शिव परमात्म्याची कथा, याच्या आवत प्राणीमात्रांच्या जीवनामध्ये मांगल्य प्रदान करणारी कथा आहे। शिव या शब्दाचा अर्थच आहे मंगल। शिव म्हणजे मंगल, शिव म्हणजे कल्याण, म्हणून ज्यांच्या नावातच मांगल्य आहे, ज्यांच्या नावातच कल्याण आहे, त्या भगवान शिव परमात्म्याची आराधना केल्यानंतर आपलं मंगल होईल, आपलं कल्याण होईल, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही। त्यातल्या त्यात आपल्या गावामध्ये प्राप्त असणार ही कथागंगा, कथा भागीरथी, कथा भागीरथी स्नान जे करीती, कथा भागीरथी स्नान जे करीती, कथा भागीरथी स्नान नीती, कथा भागीरथी स्नान नीती, ओ कथा भागीरथी स्नान जे करीती, कथा भागीरथी स्नान जे करीती, कथा भागीरथी स्नान नीती, कथा भागीरथी स्नान नीती, त्याचे उद्धरती पूर्वजते, त्याचे उद्धरती पूर्वजते, कथा भागीरथी स्नान जे करीती, कथा भागीरथी स्नान जे करीती, कथा भागीरथी स्नान जे करीती। ओ कथा भागीरथी स्नान नीती, कथा भागीरथी स्नान नीती, कथा भागीरथी स्नान जे करीती, त्याचे उद्धरती पूर्वजते, पूर्वजांचा उद्धार या शिवकथेच्या माध्यमातून होतो।
भगवान श्रीहरी परमात्म्याच्या असीम अनुकंपेने तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला हा नरदेह पुन्हा मिळेल म्हणून सांगता येत नाही. संत महात्म्य वर्णन करतायत, आता मागोता येईल फेरा हे तो न घडे या नगरा. या देहरूपी नगरामध्ये, देहरूपी गावामध्ये पुन्हा आपल्याला यायला मिळेल सांगता येत नाही महाराज. अत्यंत अनमोल अशा प्रकारचा हा नरदेह भगवंताच्या असीम कृपा प्रसादाने तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला. तुकाराम महाराज तर वर्णन करतात, न घडे ते उपाय घडवाले. जे कधी घडणार नाही ते घडलं आपल्या बाबतीमध्ये आणि तुम्हाला आम्हाला हा नरदेह प्राप्त झाला. जसा एखाद्या आंधळ्या व्यक्तीच्या हातामध्ये टाळीमध्ये कावळा सापडावा तसा तुम्हाला आम्हाला हा देह सापडलेला आहे. आंधळ्याला कावळा सापडणं अशक्य गोष्ट आहे महाराज. आंधळ्याचं सोडून द्या, पण तुम्हाला मला चांगलं दिसतं, घराच्या छतावर वगैरे जाऊन जर कावळा पकडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मला कावळा सापडत नाही. सतत सतत घडणारी ही गोष्ट नाही, कधीतरी घडत असतं. योगायोगाने चुकून एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला. बरं, पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही. कधी पडेल, कधी संपेल, कधी जाईल हे सांगता येत नाही. या ज्या लोकांमध्ये आपण आलेलो आहे राहण्याकरता, तो लोक, त्या लोकांचं नावच आहे मृत्यू लोक. या मृत्यू लोकांमध्ये सर्वसामान्य जीवाचं सोडा, मोठ्या मोठ्या महात्म्यांना सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये इच्छा असून सुद्धा थांबता येत नाही. भगवान परमात्मा जरी अवतार घेऊन या मृत्यू लोकांमध्ये आला तरी भगवंताला इथं थांबता येत नाही म्हणत. राम अवतार झाला, राम प्रभूला इथं थांबता आलं नाही. कार्यकाल झाला की रामाला जावं लागलं. कृष्ण परमात्म्याने अवतार धारण केला, पण कार्य संपलं आणि भगवान कृष्ण परमात्म्याला सुद्धा इथून जावं लागलं. वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांनी अवतार धारण केले. येत नाही उरो आले अवतार, एर ते पामर जीव किती. तुमच्या आमच्या देहाची शाश्वती नाही. देह जाईल, 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 देह जाईल जाईल अशी काळ बा खाईल. कधी काळ घेऊन जाईल या देहाला सांगता येत नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. नित्य काळ वाट पाहत असतो, कारण देह जो आहे आपल्याला वाटतं आपला देह आहे, आपल्याला वाटतं आपलं शरीर आहे, पण शरीर आपलं नाही म्हणा. संत वर्णन करताय, देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याची काय आहे. देह हा काळाचा आहे, त्याच्यावर मालकी जी आहे ती काळाची आहे. इच्छा असून सुद्धा आपल्याला राहता येत नाही. वेळ आली, काळ आला की निघून जावं लागतं. आपल्यालाच काय मोठ्या मोठ्यांना थांबता येत नाही. सर्वांनी बऱ्याच वेळेला तुम्ही प्रसंग ऐकला असेल. भगवान विष्णूचं वाहन असणारं गरुड, त्या गरुडाची आई एकदा आजारी पडली महाराज. अंतशय्येवर पडलेली आहे. आत्ता जाईल मग जाईल अशी तिची अवस्था आहे. दररोज संध्याकाळी गरुड ज्या वेळेला घरी यायचा नाही त्यावेळेला आई गरुडाला सांगायची, म्हणे गरुडा आज मला भेटण्याकरता इंद्रदेव आला होता. कधी सांगायचे आज मला भेटण्याकरता वरुण देवता, अग्नी देवता आल्या होत्या. कधी म्हणायचे आज मला भेटण्याकरता सूर्य देवता आली होती, कारण मोठ्याची आई आहे आणि म्हणून मोठे मोठे देवता भेटण्याकरता येत आहेत. गरुडाने आईला सांगितलं, म्हणे मैया वेगवेगळ्या देवता येत आहेत तुला भेटतात, पण ज्या दिवशी यम येईल भेटण्याकरता त्यावेळेला नक्की मला सांगणे आवडते. आणि एक दिवस यमराज आले महाराज गरुडाच्या मातेला, गरुडाच्या आईला भेटण्याकरता. साक्षात यम आलेला आहे. यमाने गरुडाच्या आईचं दर्शन घेतलं आणि जाता जाता यमराजाने गरुडाच्या आईचं दर्शन घेतलं आणि जाता जाता यमाने एक क्रिया केली. एक पाय उंबरठ्याच्या बाहेर आहे, एक पाय आत आहे. आणि जाता जाता यमराज गरुडाच्या आईकडं त्यांनी पाहिलं आणि पाहून थोडंसं हसल्याने निघून गेले. गरुडाच्या आईला शंका वाटली, यमराज माझ्याकडे पाहून का हसला असेल. संध्याकाळी ज्या वेळेला गरुड घरी आला, आईनं सांगितलं, म्हणे गरुडा आज मला भेटण्याकरता यमराज आलेले होते. यमराज म्हटलं की गरुडाच्या छातीचा ठोका चुकला. गरुडाने सांगितलं, म्हणे मैया यमराज आले होते. म्हणे हो. आईनं सांगितलं, म्हणे बाळा जात असताना यमाने जे काही केलं ना मला थोडीशी शंका वाटते. काय झालं. घरातून बाहेर पडत असताना तो माझ्याकडे त्याने पाहिलं आणि पाहून थोडासा हसला आणि पुन्हा निघून गेला. गरुडाने ओळखलं
की माझ्या आईचा आता हा शेवटचा क्षण आहे, शेवटचे दिवस आहे. यम आला होता याचा अर्थ तो प्राण घेण्याकरता चाललेला होता. गरुडाने विचार केला, मी काय कोणी सामान्य नाही म्हणे, मी काय कोणत्या ग्रामपंचायतीचा केवळ सदस्य नाही, मी फार मोठा आहे. भगवान जगाचा चालक मालक नियंता भगवान विष्णू परमात्मा, त्या भगवान विष्णूचं मी वाहन आहे, मी काय साधारण मनुष्य नाही. गरुडाने विचार केला, मी माझ्या आईला वाचवणार. वाचवण्याकरता त्याने आईला पाठीवर घेतलं आणि आपल्या भाषेमध्ये 7 समुद्राच्या पलीकडं एका निर्जन अशा गुंफेमध्ये गरुडाने त्याच्या आईला ठेवलं महाराज. तिथं तिला साधन सामुग्री पुरवली आणि निरोप घेतला आईला, मी पुन्हा येईल संध्याकाळी. म्हणून जाण्याकरता जसाही गरुड पाठीमाग फिरला, त्याने पाठ फिरवली. पाठीमाग पंखांची फडफड ऐकायला आली. वळून पाहिलं गरुडाने तर एक काळाकिट्ट भुजंग सर्प, त्या सर्पाने गरुडाच्या आईला दंश केलेला. त्याची आई गतप्राण झालेली. त्या सर्पाला मारण्याकरता जसंही गरुडाने झेप घेतली तर त्या सर्पाचं रूपांतर एका पुरुषामध्ये झालं. तो काळ होता, यम होता. यमाने सांगितलं म्हणे, गरुडा मी काल आलो होतो म्हणे तुझ्या आईला भेटण्याकरता. तुझ्या आईची मी अवस्था पाहिली तर ती अंथरुणाला खेळलेली होती, तिला बसली जागा उठवत नाही अशी तिची अवस्था. आणि विधात्यानं तिचं मरण तर 7 समुद्रापलीकडे या ठिकाणी लिहून ठेवलेलं. मला मोठं आश्चर्य वाटलं, हे कसं शक्य आहे, हिला उठून बसता येत नाही आणि एवढ्या लांब ती येईल कशी. पण तू माझं काम सोपं केलंस म्हणे. तू तुला इकडं तिला इकडं आणून सोडलंस. अर्थ असा आहे, आया है सो जाएगा, राजा रंक फकीर एक सिंहासन चढचले एक बंधे जंजीर. जो आलेला आहे त्याला जावं लागणार आहे. जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य. या देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणून धनंजया जया परी. माणसाच्या आयुष्यामध्ये 2 सोहळे असतात महाराज. बाकी कोणता सोहळा जरी नाही झाला तरी 2 सोहळे माणसाच्या आयुष्यामध्ये निश्चित नक्की असतात. एक सोहळा आहे तो जन्माचा सोहळा आहे आणि दुसरा सोहळा आहे तो मृत्यूचा सोहळा आहे. म्हणून जो आलेला आहे त्याला जावं लागतं. उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून भगवान परमात्म्याच्या असीम कृपा प्रसादाने तुम्हा मला प्राप्त झालेला नरदेह, आणि या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर सुद्धा परमार्थ करावा अशी बुद्धी भगवान परमात्म्याने आपल्याला प्रदान केली. आणि योग्य अशा प्रकारची संधी सुद्धा भगवंताने या कथेच्या माध्यमातून प्राप्त करून दिलेली आहे. म्हणून आपण या संधीचं सोनं केलं पाहिजे. कालपर्यंत आपण कथा पाहिली. शिवपुराणकार पहिल्यांदा मंगलाचरण करतायत आणि मंगलाचरण झाल्याच्या नंतर महात्म्याच्या करता आपण 2 कथा या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. एक देवराज नावाच्या ब्राह्मणाची आपण काल कथा पाहिली आणि बिंदुक आणि चंचुला यांची आपण काल कथा पाहिलेली आहे. एक पिशाची योनीला प्राप्त झालेला नतद्रष्ट असणारा ब्राह्मण जो आचारभ्रष्ट आहे, अत्यंत दुर्गती अशा प्रकारची प्राप्त झालेली आहे आणि विंध्य पर्वतावर जो पिशाच्य योनीमध्ये पिशाच्य रूपामध्ये राहत आहे. तुंबरू नावाच्या गंधर्वाने शिवकथेचं गायन केलं आणि या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाचा पिशाच्य योनीतून उद्धार झाला. म्हणून शिवकथा ही किती महत्वाची आहे. भक्तांचा तर उद्धार होतोच होतो महाराज, परंतु जो पापी आहे, अधम आहे, दैत्य आहे, राक्षसी प्रवृत्तीचा आहे, अशाचाही उद्धार करण्याच्या बाबतीमध्ये शिवकथा कशी समर्थ आहे आपण काल 2 उदाहरणांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर श्री शिवपुराणाच्या विद्येश्वर संहितेला प्रारंभ केल्याच्या नंतर आपण काल भगवान शिव परमात्म्याचं या मृत्यूलोकामधलं पहिलं प्रकटीकरण तेही पाहिलं. भगवान शिव परमात्मा या मृत्यूलोकामध्ये प्रगट झाले. ते अग्निस्तंभ रूपाने प्रगट झालेले आहेत. ब्रह्मदेव आणि महाविष्णू या दोघांनी त्या अग्निस्तंभाचा अंत लावण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही अंत लागला नाही. ब्रह्मदेव खोटं बोलला आणि खोटं बोलल्यामुळे ब्रह्मदेवाला शाप मिळाला. त्याचं मस्तक छेदन झालं. ब्रह्माशी गर्व झाला, रचिले म्हणे जगाला, छेदिले शिर त्याचे आणि ब्रह्मा अपूज्य झाला. जगतामध्ये अपूज्यतेला प्राप्त झालेला ब्रह्मदेव, काल आपण त्याची कथा पाहिली. ब्रह्मदेवाच्या सोबत ब्रह्मदेवाला अनुमोदन देणारं केतकीचं पुष्प, केवड्याचं फूल,
त्या केवड्याच्या फुलाला सुद्धा भगवान शिव परमात्म्याच्या माध्यमातून शाप प्रदान झाला, शाप प्राप्त झाला, याची कथा आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलेली आहे. म्हणून भगवान शिव परमात्म्याच्या पूजेमध्ये केतकीचं पुष्प, केवड्याचं फुल चालत नाही. अन्य कोणत्याही फुलाने भगवान परमात्म्याची आराधना केली तर भगवान आशुतोष आहेत लवकर प्रसन्न होतात. परंतु केतकी पुष्पाने जर भगवंताची पूजा केली तर महाराज सांगतात त्या पूजेला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही, ती पूजा व्यर्थ होते. भगवान शिव परमात्मा या मृत्यू लोकामध्ये प्रगट होऊन, आणि एकदाच नाही महाराज, वेळोवेळेला भगवान शिव परमात्म्याने या मृत्यू लोकामध्ये प्रगट होऊन समाधान प्रस्थापित केलेलं आहे, शांती प्रस्थापित केलेली आहे. किंबहुना शांती समाधान प्रस्थापित करण्याकरताच भगवान शिव परमात्म्याचा किंवा अन्यान्य देवतांचा अवतार आहे. काल आपण पाहिलं ज्या ज्या वेळेला भगवान शिव परमात्मा या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होतात त्या वेळेला भगवान विष्णू वेगवेगळ्या रूपाने त्या ठिकाणी प्रगट होतात. आणि ज्या ज्या वेळेला भगवान विष्णू परमात्मा या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण होतील त्या वेळेला भगवान शिवजी वेगवेगळ्या रूपाने प्रगट होतात. ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्माचा अवतार झाला गोकुळामध्ये, त्यावेळेला सुद्धा भगवान शिव परमात्मा कन्हैयाच्या भेटी करता गोकुळामध्ये प्रगट झालेले संत महात्मा फार गोड वर्णन करतायत. शिव परमात्मा आणि नारद महर्षी यांनी संन्यासाचा वेश धारण केलेला आहे, जोग्याचा वेश धारण केलेला आहे. आणि जोग्याचा वेश धारण करून गोकुळामध्ये आलेल्या भगवान शिव परमात्म्याने अलग ठोकलेले, अलग निरंजन आणि संत कवी वर्णन करतायत. नगर में जोगी आया, नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, यशोदा के घर आया, हो सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ,
यशोदा के घर आया, सबसे बड़ा है तेरा नाम. भोलेनाथ भोलेनाथ वर्णन करतायत. ज्या ज्या वेळेला भगवान शिव परमात्मा येत आहेत, अवतार धारण करतात, त्यावेळेला त्यांच्या भेटी करता विष्णू परमात्मा या मृत्यूलोकामध्ये प्रगट होतात. आणि ज्या वेळेला विष्णू परमात्माचा अवतार होतो त्यावेळेला भोलेनाथजी प्रगट होतात. काल आपण पाहिलं दोनही देवतांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. जो भेद करत असेल ना त्याची पूजा कधी सार्थक होत नाही महाराज. भगवान शंकराची पूजा करणं चालू आहे आणि भगवान शिवाची पूजा करत असताना जर विष्णूचा द्वेष करत असेल तर त्याची भक्ती ही त्याचं पतन करणारी आहे, त्याचा उद्धार करणारी नाही. विष्णूचा भक्त आहे परंतु भगवान शंकराची जर निंदा करत असेल तर त्या विष्णू भक्ताला पतनाला सामोरं जावं लागतं. अर्थ असा आहे दोन्ही देवतांच्या मध्ये अंतर नाही. नामस्मरण करत असताना, भगवंताची भक्ती करत असताना शिव आणि विष्णू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता केलेली भक्ती ही त्या जीवाला फलद्रूपतेकडे घेऊन जात असते. म्हणून दोन्ही देवतांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. भगवान शिवाने महाविष्णूला वरदान दिलं की देवा तुम्ही सत्य बोललात, खरं बोललात आणि म्हणून आजपासून तुम्ही माझे मित्र आहात. भगवान शिव परमात्मा आणि विष्णू भगवान या दोघांच्या मध्ये मैत्रीचा संबंध प्रस्थापित झालेला आहे. आणि मैत्री एवढी प्रगाढ आहे की शरीर दोन आहेत परंतु स्वरूप मात्र एक आहे. पंढरपूरला जर आपण कधी गेला असाल आणि जर कधी अभिषेक केला असेल पांडुरंग परमात्म्याला, ज्याने अभिषेक केलेला आहे त्याच्या ही गोष्ट लक्षात येईल. दोन्ही देवांच्या मध्ये ऐक्य कसं आहे पहा. पंढरीश पांडुरंग परमात्मा विष्णूचा अवतार आहे परंतु विष्णू अवतार असणाऱ्या भगवान पंढरीनाथाने आपल्या मस्तकावर शिवलिंग धारण केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की दोन्ही देवतांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. दोन्ही देव एक आहेत. म्हणून या दोन्ही देवतांच्या ऐक्याला धारण करून ज्याने भगवान शंकराच्या अथवा विष्णूची भक्ती केलेली आहे, महाराज वर्णन करतात त्यांची भक्ती ही सुफल संपूर्ण होत असते. भगवान शिव परमात्मा काल या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झाले, प्रगट झाले. या विद्येश्वर संहितेमध्ये भगवान शिव परमात्म्याने ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनाही शिवलिंगाचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे. शिवलिंगाच्या पूजनाचं महत्व प्रतिपादन करत असताना वर्णन करतायत अधिकाराचा जरी विचार नसेल तरी शुद्धी अशुद्धीचा विचार भगवान शंकराच्या पूजेकरता आहे. महाराज झोपेतून सकाळी उठला आणि भगवंताला पाणी घालण्याकरता मंदिरामध्ये गेलं तर चालत नाही. शुद्धता, शुचिर्भूतता ही अत्यंत महत्वाची आहे. स्नान केलं गेलं पाहिजे. शुद्ध अशा प्रकारचं स्नान करून मग भगवंताच्या दर्शनाला गेलं पाहिजे. स्नान दोन प्रकारचं आहे महाराज. एक आपण जे स्नान करतो ते फक्त एक प्रकारचं स्नान आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे साबण आपण आपल्या अंगाला लावतो आणि त्या साबणाने शरीराची शुद्धी करतो, बरोबर ना. स्नान करतो आणि साबणाने अंग धुवून शरीराची शुद्धी होते. शुद्धी नाही होत नाही असं नाही, शुद्धी होते परंतु शरीर बाहेरून शुद्ध होतं. पण कल्पना करा स्नान हे फक्त बाह्य शुद्धीपुरतं मर्यादित नाही. स्नान दोन प्रकारचं आहे. एक बाह्य शुद्धी आहे आणि एक अंतःशुद्धी आहे. अंतःकरण सुद्धा पवित्र असलं पाहिजे. मंदिरामध्ये आपण ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला शरीर बाहेरनं पवित्र जेवढं महत्वाचं आहे तेवढंच आतूनही पवित्र असणं महत्वाचं आहे. अंतःकरण आतूनही धुतलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे. मग गंमत अशी आहे बाहेरून शरीराला धुण्याकरता वेगवेगळ्या कंपन्यांचे साबण आहेत पण अंतःकरण जर धुवायचं असेल, मन जर धुवायचं असेल तर त्याला कोणता साबण आहे महाराज? त्याच्याकरता कोणताही साबण नाही. तुकोबराय वर्णन करतात नाही निर्मळ मन आणि काय करील साबण. मन जर निर्मळ नसेल तर किती वर्ण साबणाने आंघोळ केली तर मनाचं पवित्र जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं स्नान सिद्ध होत नाही. मग शरीराला जर आतून शुद्ध करायचं असेल तर काय करावं? त्याच्याकरता एक उपाय शास्त्रकारांनी सांगितलेला आहे. आंघोळीनं बाहेरून शरीर शुद्ध होतं पण आतून जर शरीर शुद्ध करायचं असेल ना तर त्याच्याकरता पूजेच्या अगोदर, देवाच्या दर्शनाच्या अगोदर एक विधिशास्त्राने आपल्याला सांगितलं, त्याला आचमन म्हणतात. हातामध्ये पाणी घ्या. संध्याची जी पळी असते ना पूजा करण्याची पळी, त्या पळीनं हातामध्ये पाणी घ्यायचंय आणि पाणी प्राशन करत असताना केशवाय नमः, गोविंदाय नमः, दामोदराय नमः, माधवाय नमः, अच्युताय नमः असं म्हणून पाणी ते पिऊन घ्यायचं. याला शास्त्रामध्ये आचमन क्रिया म्हणतात. या आचमनाने काय होतं? आचमनाने अंतःकरणाची शुद्धी होते महाराज.
साबणाने बाहेरचं शरीर पवित्र होतं आणि आचमन करण्याने भगवंताच्या नामाने मिश्रित आचमन केल्याच्या माध्यमातून शरीर हे आतून पवित्र होतं. भगवान शंकराची पूजा करायला जर आपण जात असाल तर शरीराची बाहेरची शुद्धी नाही तर ते आतूनही शुद्धी असणं महत्वाचं आहे. 3 वेळेला का होईना नारायणाय नमः जे तुम्हाला नाव येत असेल, ज्या भगवंताचं केशवाय नमः, गोविंदाय नमः, हराय नमः, हरये नमः, जे नाव येत असेल त्या देवाचं 3 वेळेला नाव घेऊन ते पाणी पिऊन घ्या. शरीर आतून शुद्ध होतं आणि शुद्ध अंतःकरणाने शुद्ध शरीराने भगवंताची केलेली पूजा ही भगवान परमात्म्याला प्राप्त होत असते. अशुद्ध अवस्थेमध्ये कधीही भगवंताचं चिंतन भगवंताचं पूजन करू नये. बरेचसे असे काही नियम आहेत की ज्या नियमांची आपल्याला कल्पना नाही. मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर पाय धुतले पाहिजेत, पायावर पाणी घेतलं पाहिजे. जर लघुशंकेला वगैरे आपण जर जाऊन आलेलो असलो तर शास्त्रामध्ये 16 वेळेला काय म्हणतात इकडं पाणी तोंडामध्ये घेऊन बाहेर टाकायचं, काय म्हणतात त्याला, आमच्याकडे चूळ भरणं, इकडे काय म्हणतात गुळणा करणं. ते 16 वेळेला केलं पाहिजे. जर बाहेरून आपण लघुशंकेवरून जर आलात कदाचित तर 16 वेळेला ते गुळणा केला पाहिजे भगवंताच्या दर्शनाला जाण्याच्या अगोदर. आपण कोणत्या अवस्थेत आहे ते पाहत नाही आणि आहे तसंच मंदिरामध्ये प्रवेश करतो. भगवान परमात्म्याला ती पूजा कधीही प्राप्त होत नाही. शरीराची शुद्धी ही अत्यंत महत्वाची आहे. आपल्याला कुणीतरी सांगितलं फक्त 1 लोटाभर जल वाहा तर तेवढ्यानेच भगवान परमात्मा प्रसन्न होणार नाहीत. त्याच्याबरोबर ही शुद्धी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. मुखमंजन केलं पाहिजे, मुखमार्जन केलं पाहिजे आणि मग भगवान परमात्म्याची आराधना करत असताना. आता काय नियम तर एवढे भयंकर आहेत, पण हे कलियुग आहे ना, या कलियुगाच्या माध्यमातून तेवढे सगळे नियम पाळणं किंवा होणं हे आपल्याकडून शक्यच नाही. काय गंमत आहे पाहणार. शास्त्र जे सांगतं ना आज त्याच्या बिलकुल विपरीत अशा प्रकारची परिस्थिती आपल्याकडे आहे. माणसं जेवायला बाहेर चाललेत, जेवायला कुठं चालले, बाहेर चाललेत आणि बाथरूमला घराकडे येऊ लागलेले आहेत. बाथरूमला जर जायचं असेल तर लोक घराकडे येतात आणि जेवायचं असेल तर मग बाहेर जातात. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी जेवणाकरता घरी यायचे लोक. भूक लागली तर मग घराचा रस्ता दिसायचा आणि बहिर दिशेला जायचं असेल तर बाहेर जायचे लोक. बाथरूमला जायचं असेल तर ते बाहेर जायचे. पण आज बाथरूमला लागले तर घरी येतात आणि जेवण असलं तर हॉटेलमध्ये बाहेर जातात जेवायला. शास्त्राचे नियम सगळे धाब्यावर बसवले जातात. शास्त्र असं वर्णन करतं, सकाळी उठल्याच्या बरोबर सगळ्यात पहिला विधी जो आहे प्रातर्विधी, तो प्रातर्विधी कुठे करावा. शिवपुराणामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं चिंतन आलेलं आहे. तो प्रातर्विधी कोणत्या दिशेला, कोणत्या बाजूला करावा. आपण ज्या घरामध्ये राहतो ना, लक्षात नाही का, ज्या घरामध्ये आपण राहतो त्या आपल्या राहणाऱ्या घराच्या ज्या दिशा आहेत ना त्या घराची दक्षिण दिशा आपण पाहावी आणि दक्षिणेला बरंचसं अंतर लांब गेल्यानंतर तिथं तो आपला प्रातर्विधी करावा असा शास्त्राचा दंडक आहे. पण आज या प्राप्त असणाऱ्या कलियुगामध्ये आणि या धावपळीच्या वातावरणामध्ये आपल्याकडून हे सगळे नियम पाळणं हे अत्यंत अशक्य अशा प्रकारची गोष्ट आहे. पण जेवढं होईल तेवढं तरी आपण पाळलं पाहिजे. किमान शरीराची शुद्धी तर आपण पाळू शकतो, अंतःकरणाची शुद्धी तर आपण पाळू शकतो. म्हणून शरीर बाहेरून शुद्ध करावं आणि अंतःकरण सुद्धा आचमनाच्या माध्यमातून पवित्र करावं आणि मग भगवान शिव परमात्म्याची आराधना करावी. निश्चित भगवान परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. भगवंत फार भोळे आहेत, आशुतोष आहेत, पण एवढं तर आपल्याला पाळावं लागणार आहे. बऱ्याच प्रकारच्या विधिविधानांचं चिंतन शास्त्रामध्ये केलेलं आहे. तेवढं सगळं पाळणं अशक्य गोष्ट आहे. म्हणून भगवान शंकराची आराधना करत असताना कदाचित शिवालयामध्ये जाऊन भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन भगवंताच्या आराधना एखाद्याला नाही करणं शक्य होत. मग त्याच्याकरता एक विधी सांगितलेला आहे. त्याच्याकरता घरामध्येच तुम्ही पार्थिव शिवलिंग बनवा आणि पार्थिव शिवलिंग बनवून त्या शिवलिंगाचं पूजन करून त्याचं विसर्जन करा. जेवढ्या संख्येमध्ये शिवलिंग बनवण्यात आलेली आहेत ना तशा प्रकारची फलश्रुती प्राप्त होत असते. धन पाहिजे असेल, संपत्ती पाहिजे असेल तर अमुक इतक्या शिवलिंगांचं अर्चन करा असं वर्णन आहे शिवपुराण म्हणजे आपल्याला ते सांगणार आहे.
सगळ्यात अगोदर ते शिवलिंग बनवायचंय कसं महाराज? शिवलिंग बनवण्याकरता पार्थिव शिवलिंग या शब्दाचा अर्थ आहे मातीचं शिवलिंग. मातीच्या चिखलापासून बनवलेलं जे शिवलिंग आहे त्याला पार्थिव शिवलिंग म्हणताय. शिवलिंगाचा आकार त्या मातीच्या चिखलाला द्यायचा आहे. त्याची उंची अंगुष्ठ मात्र, हा अंगठ्या एवढ्या आकाराचं ते शिवलिंग असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा मोठंही असता कामा नये आणि त्याच्यापेक्षा छोटंही असता कामा नये. एक अंगठाभरच रुंद आणि अंगठाभरच उंच अशी त्याची अवस्था असली पाहिजे. शिवलिंग बनवताना आणावी लागणारी जी माती आहे ती माती कुठून आणायची आणि कशी आणायची? नदी तीरे तडागेवा, नदीच्या तीरावरली जर माती असेल ना शिवलिंग बनवण्याकरता तर ते अत्यंत उत्तम अशा प्रकारची माती आहे. तुम्ही सगळे क्षत्रिय आहात. क्षत्रियांच्या करता काळ्या रंगाची माती सांगितलेली आहे. काळ्या रंगाच्या मातीनं जर आपण भगवान परमात्म्याचं पार्थिव लिंग बनवलं तर ते शिवलिंग आपल्याला लवकरात लवकर फलश्रुती प्रदान करत असतं. मग काळ्या मातीनं मग शेतातली माती असेल तरी चालेल, पण ती पवित्र ठिकाणची माती असणं आवश्यक आहे. तिथं कोणतीही अपवित्र क्रिया घडलेली नसली पाहिजे. अशा ठिकाणची माती शिवलिंग बनवण्याकरता आपण आणायची. बरं, घरी शेतातून वगैरे नदी तीरावरून म्हणा, तडागातून म्हणजे विहिरीतून म्हणा माती आणली आणि घरी आणल्याबरोबर त्याचं शिवलिंग बनवलं तर चालत नाही महाराज. ते ठेवावं लागते माती. घरामध्ये आणून काही दिवस ती ठेवावी लागते, त्याचं पूजन करावं लागतं आणि पूजन केल्याच्या नंतर संकल्पित दिवशी योग्य मुहूर्तावर ते शिवलिंग बनवायचं आणि शिवलिंग बनवून त्याची विधिवत पूजा करायची. पूजा केल्याच्या नंतर त्याचं विधिवत विसर्जन करायचंय. अशा काही संख्यांचं वर्णन केलेलं आहे की त्या संख्यांच्या माध्यमातून महाराज वर्णन करतायत की आपल्याला मनोवांछित अशा प्रकारची सिद्धी प्राप्त होत असते. तर ती माती आणायची कुठून? आणल्यानंतर ती त्याच्यावर जल अभिमंत्रित करताना कोणता मंत्र आहे, शिवलिंग बनवताना कोणता मंत्र आहे, पूजा करतानाचा मंत्र, विसर्जन करतानाचा मंत्र, हे आपण सगळं पाहणार आहोत. 1-2 मिनिटं सर्वांनी भजन करा. पुढची कथा आपण